आपणा सर्वांना नमस्कार। आज तिसऱ्या दिवशी दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ बाबळगाव संचलित कैलासवासी व्यंकटराव देशमुख महाविद्यालय या महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयात कार्यरत असलेल्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आज आपण 2 पुष्प यशस्वीरित्या गेल्या 2 दिवसापासून संपन्न करून आज तिसरं पुष्प आपणा सर्वांच्या साक्षीने आपणा सर्वांच्या उत्तम अशा उत्स्फूर्त अशा प्रतिसादाने आज साजरा करीत आहोत। आज हे पुष्प साजरा करताना खऱ्या अर्थानं आपण जो भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत या विषयाला अनुषंगून भारताचा अमृत महोत्सवी विकास धोरण आणि भविष्यकालीन धोरण दिशा हा एक दीर्घ विषय घेऊन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक असलेले डॉक्टर PS कांबळे सर आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत। सरांचं आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया। या व्याख्यानाला जे आपण ज्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न करीत आहोत ते अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर राम वाघ सर, त्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही व्याख्यानमाला आपण संपन्न करीत आहोत ते आपल्या संस्थेचे विद्यमान सचिव श्याम देशमुख, महाविद्यालय आणि महाविद्यालयाच्या बाहेरून जॉईन झालेले आमचे सर्व प्राध्यापक मित्र, आमचे विद्यार्थी संग्राम टेकले सर या ठिकाणी उपस्थित आहेत। आपणा सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो। आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून मी आजच्या व्याख्यात्यांचा म्हणजे डॉक्टर PS कांबळे सरांचा परिचय करून देण्याची विनंती। संग्राम, आपला माईक आणि व्हिडिओ बंद करा की। कृपया इतरांनी आपले माईक आणि व्हिडिओ बंद करावेत। माझा आपल्याला व्यवस्थित ऐकू येत असेल। आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अजित भांजी सर यांना या ठिकाणी मी विनंती करतो की सर आपण आजच्या प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी परिचय करून द्यावा। डॉक्टर PS कांबळे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, सरांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि सरांचा परिचय करून देण्याची विनंती मी डॉक्टर अजित भांजी सरांना करतो। भांजी सर, आपण पाहुण्यांचा परिचय करून द्या। सर्वांना नमस्कार। आवाज येतोय सर? हो, हा येतोय सर, बोला। आवाज येतोय का सर? हो सर, येतोय, बोला। कैलासवासी व्यंकटराव देशमुख महाविद्यालय बाबळगाव। ओके सर। सांस्कृतिक विभाग आयोजित 5 दिवसीय ऑनलाईन व्याख्यान मालेतील तिसऱ्या पुष्पामध्ये सर्वांचं मनस्वी स्वागत करतो। आजच्या व्याख्यान मालेचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर राम वाघ सर व प्रमुख उपस्थिती असलेले आमचे आदरणीय सचिव श्यामरावजी देशमुख साहेब व त्याचबरोबर तिसरं पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित व्याख्याते डॉक्टर PS कांबळे सर व इतर सहकारी प्राध्यापक आणि इतर आदरणीय श्रोतावर्ग, सर्वांचं मनस्वी स्वागत। आजचे व्याख्याते जे आहेत डॉक्टर प्रकाश शंकर कांबळे सर, की ज्यांच्या परिचयाची सुरुवात करताना मला एवढं म्हणावंसं वाटतं की दिव्यत्वाची चेत प्रचिती कर माझे तेथे जुळती। अत्यंत व्यासंगी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे की सर प्रोफेसर म्हणून अर्थशास्त्र विभागामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे कार्यरत आहेत। त्यांचा शैक्षणिक आलेख जो आहे तो MA, MPhil, PhD अशा पदव्या सरांनी प्राप्त केलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे सरांनी सर्व पदव्या ह्या प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केलेल्या आहेत।
त्यांचं रिसर्च स्पेशलायझेशन जे आहे ते एन्व्हायरमेंटल अँड रिसोर्स इकॉनॉमिक्स आणि पब्लिक इकॉनॉमिक्स यामध्ये झालेला आहे. सरांना प्रदीर्घ असा 32 वर्षाचा युजी आणि पीजी ला शिकवण्याचा असा हा अनुभव आहे. सरांच्या हाताखाली आतापर्यंत जवळपास 13 विद्यार्थ्यांनी एमफिल पदवी प्राप्त केलेली आहे व त्याचबरोबर 11 विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केलेली आहे. सरांचा व्यासंगाबद्दल बोलत असताना सांगावंसं वाटतं की आंतरराष्ट्रीय शोध निबंध लिहित असताना सरांनी आतापर्यंत जवळपास 67 त्यांचे शोध निबंध इंटरनॅशनल लेवलवरती प्रकाशित झालेले आहेत आणि नॅशनल लेवलवरती जवळपास 97 शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर विविध वर्तमानपत्रामध्ये सर नेहमी लिखाण करत असतात, तर जवळपास 100च्या वर त्यांचे आर्टिकल्स हे पब्लिश झालेले आहेत विविध अशा वर्तमानपत्रामध्ये. याशिवाय जवळपास 39 आंतरराष्ट्रीय विविध परिषदामध्ये सरांनी शोध निबंध वाचन केलेला आहे आणि त्याचबरोबर 20च्या जवळपास सरांनी पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. तर सरांनी विविध देशांनाही भेटी दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ जपान, मलेशिया ह्या देशांना सुद्धा भेटी देऊन व्याख्यान दिलेले आहे. याचबरोबर सरांना विविध असे पुरस्कार त्यांच्या शोध निबंधासाठी आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत आणि सर विविध अशा अर्थशास्त्रीय संस्था असो किंवा इतर संस्था असो त्यांचे आजीव सदस्य असलेले आपणाला दिसून येतं व विविध पदावरती आज सुद्धा सर कार्यरत आहेत. त्यांचा शैक्षणिक आलेख तसा खूप मोठा आहे, परंतु मी थोडक्यामध्ये त्याचा आलेख आपणासमोर प्रस्तुत केलेला आहे. त्यांच्या आपणाला त्यांच्या विद्वत्तेची महती हे लक्षात येणारच आहे. तरी संयोजकांनी मला त्यांचा परिचय करून देण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे मी आभार मानून पुनश्च एकदा कटारे सरांकडे सूत्र सबूत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय कटारे सर. दीर्घ परिचय. हो सर, हो. अतिशय दीर्घ परिचय डॉक्टर PS कांबळे सरांचा आहे, परंतु भांजे सरांनी अतिशय शॉर्ट मध्ये आपल्या समोर ठेवलेला आहे. एक उच्च विद्याविभूषित अतिशय अकॅडमिक डेव्हलप असलेले हे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा या व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की सर आपण आपल्या मांडणीला प्रारंभ करावा. शिवाजी विद्यापीठामधून डॉक्टर PS कांबळे भारताचा अमृत महोत्सवी विकास धोरण आणि भविष्यकालीन धोरण दिशा हा एक महत्वपूर्ण विषय घेऊन सर आपल्यामध्ये जॉईन होत आहेत. सरांच्या मांडणीचं आणि सरांचं अगदी मनापासून स्वागत. आदरणीय PS कांबळे सर. माझा आवाज येतोय व्यवस्थित? सर येतोय तुमचा आवाज. सर्वप्रथम मी संयोजकांना अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. 2 महत्वाचे उपक्रम या महाविद्यालयामार्फत राबवले जात आहेत. त्यामध्ये भारताचा हा अमृत महोत्सवी उत्सव आणि दुसरं म्हणजे मराठवाडा संग्राम. आणि अशा 2 महत्वाच्या या सेलिब्रेशनच्या प्रसंगी व्याख्यानमालेचं आयोजन करणं ही तशी दुर्मिळ गोष्ट आहे. आणि त्यातही महत्वाची गोष्ट म्हणजे चालू घडामोडीच्या अनुषंगानं अशा जवळपास 5 दिवसाच्या किंवा 5 व्याख्यानांच्या व्याख्यानमालेचं आयोजन करणं ही खरंच एक अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती दुर्मिळ सापडते असं मला माझा जो काही छोटासा अनुभव, जे काय माझं छोटंसं निरीक्षण आहे त्यावर मला लक्षात येतं. दुसरी महत्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी की माझ्यासारख्या तुलनेने लातूर पासून फार लांब असलेल्या व्यक्तीला या व्याख्यानमालेचं एखादं पुष्प गुंफण्यासाठी आमंत्रित करणं ही माझ्या दृष्टीनं खरीच अत्यंत आनंदाची आणि अत्यंत आल्हाददायक गोष्ट आहे, आनंददायक आणि अभिमानाची गोष्ट आहे असे मला या प्रसंगी अत्यंत मनापासून तुमच्या पुढं नोंद करावं असं वाटतं. या महाविद्यालयाचे प्राचार्य, या संस्थेचे सर्व पदाधिकारी, सेक्रेटरी, ज्यांनी मला निमंत्रित केलं ते डॉक्टर कटारे, सर्व सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी आणि बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांना मी अत्यंत मनापासून धन्यवाद देतो.
आणि मला एका महत्वाच्या विषयावरती बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचा आभार मानतो आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. कटारे सरांनी सांगितल्याप्रमाणे एक महत्वाचा विषय, अत्यंत सखोल आणि व्यापक व्याप्ती असलेला, पण वेळेची मर्यादा आणि विषयाचं महत्व विचारामध्ये घेऊन अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं दिलेल्या वेळेमध्ये हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी माझ्या व्याख्यानाची मांडणी करत असताना तुम्हा सर्वांना माहित आहे की आजचा विषय आहे अमृत महोत्सवी भारताचा विकास, विकास धोरण आणि भविष्यकालीन धोरणाची दिशा. म्हणजे एकूण 3 मुद्दे त्यामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची अपेक्षा या व्याख्यानाच्या माध्यमातून करणं अपेक्षित आहे किंवा करावी अशा प्रकारची अपेक्षा आहे. एक म्हणजे आज आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असताना स्वातंत्र्याचं नेमकं विकासाच्या कोणत्या टप्प्यावरती आपण आहोत आणि हा विकासाचा टप्पा गाठत असताना, पुसत असताना नेमकी कोणती धोरणं आपण आखली आणि अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. आणि तिसऱ्या महत्वाच्या टप्प्यामध्ये भविष्यकालीन आपली विकासाची गती व्याप्ती वाढवत असताना त्या विकासाची फळं समाजातल्या सर्व लोकांपर्यंत, ग्रामीण आणि शहरी पोचवत असताना कोणत्या प्रकारच्या धोरणाची आवश्यकता आहे याचाही विचार या अनुषंगाने आवश्यक आहे, करणं अपेक्षित आहे असं मला वाटतं. आणि म्हणून अमृत महोत्सवी भारताचं विकासाचं स्थान काय, विकासाची स्थिती काय आहे, विकासाचं स्वरूप आणि पातळी काय आहे आणि ती साध्य करण्यासाठी आपण निश्चित केलेली धोरणं आणि अंमलबजावणी केलेली धोरणं आणि भविष्य कालावधीमध्ये आपल्या कोणत्या दिशेनं जायला पाहिजे, कोणत्या दिशेनं आपण जाणं किंवा गरजेचं आहे, या 3च मुद्द्यांमध्ये मी माझी मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र ते करत असताना स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये साधारणतः विकासाचं स्वरूप आणि धोरणं काय होती हे जाता जाता मी स्पर्श करणार आहे. आणि स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये नेमका विकास आणि विकासाची धोरणं नेमकी काय आहेत आणि कुठल्या पातळीवरती, कुठल्या लेवलला आपण आलेलो आहोत हे पण आपल्याला विचारामध्ये घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अजून आपल्याला आपला विकास आणि धोरण अधिक समावेशक, अधिक सगळ्यांना फळं देणारं, अधिक सगळ्यांना लाभ पोहोचवणारं निर्माण करण्यासाठी दिशा आपण कसली, कोणती स्वीकारायला पाहिजे, कोणत्या दिशेनं जायला पाहिजे याची मांडणी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझं व्याख्यान अधिक तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून मी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे आणि ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला स्लाइड दिसते का दुष्यंत? येस सर, येस येस, हो सर, दिसतंय सर, दिसतंय. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा तसा व्यापक, अत्यंत करंट, महत्वाचा आणि अत्यंत गंभीर सुद्धा विषय आहे. आणि त्यामुळं त्याची मांडणी करत असताना नेमकं आज आपण अमृत महोत्सवी वर्षामध्ये कुठं आहोत विकासाच्या दृष्टीनं आणि विकासाच्या दृष्टीने विचार करत असताना सामाजिक आणि आर्थिक विकास भारताचा विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. ते करत असताना 1947 पूर्वी, स्वातंत्र्यापूर्वी काय परिस्थिती होती आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 ते 50 म्हणजे नियोजन पूर्व काळ, 1951 ते 90 नियोजन काळ आणि नवीन आर्थिक धोरण सुधारणा लागू न केलेला, 1991 पासून आपण नवीन आर्थिक धोरण किंवा आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवला, ते 1991 ते 21 या कालावधीमध्ये आपण कुठपर्यंत विकासाची मजल मारली किंवा आपण गाठू शकलो ते आपल्याला बघावं लागेल. आणि हे सगळं करत असताना विकासाचं धोरण नेमकं काय होतं
त्या विकास धोरणाचा विचार करत असताना 47 पूर्वी 1947 ते 50, 1951 ते 90, 91 ते 21 चा विचार करत असताना 91 ते 13, 14 आणि 14, 15 ते 20, 21 असा तो विचार करावा लागतो. आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये अजून आपल्याला आपला विकास अधिक व्यापक, अधिक फलदायी, अधिक समावेशक, अधिक आनंद देणारा, कल्याण साध्य करणारा साध्य करत असताना कोणत्या प्रकारचं धोरण अपेक्षित आहे, आवश्यक आहे, त्याचाही विचार आपल्याला या अनुषंगानं करणं गरजेचं आहे असं आपल्याला दिसतं. आता साधारण आपण विकास प्रगती म्हणतो म्हणजे काय करतो, तर विकास प्रगती म्हणतो म्हणजे आर्थिक विकास असू शकतो आणि सामाजिक विकास असू शकतो. आणि आर्थिक विकासाला आपण आर्थिक वृद्धी पण म्हणतो. मग यामध्ये देशाचं स्थूल देशांतर्गत उत्पादन काय, दरडोई उत्पादन काय आहे, उपभोग खर्च काय आहे, बचत काय, गुंतवणूक काय, भांडवल निर्मिती काय, हे आपण बघतो. सामाजिक प्रगतीमध्ये, सामाजिक विकासामध्ये प्रामुख्याने शिक्षण आहे, आरोग्य आहे, रोजगार आहे, बेकार आहे, गरीब आहे, विषमता आहे, याचा प्रामुख्यानं आपण विचार करण्याचा प्रयत्न करतो. आपण स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये म्हणजे 1947 पासूनच्या भारताच्या विकासाचा, प्रगतीचा आर्थिक आणि सामाजिक विचार करत असताना स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये काय परिस्थिती होती त्याचा थोडासा विचार करणं आवश्यक असेल. आपल्याला एक पार्श्वभूमी तयार करण्याच्या दृष्टीनं आपल्याला माहित आहे की प्लासीची लढाई झाली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आपल्या देशामध्ये आली आणि ते आल्यानंतर भारताचं जी संपत्ती आहे त्या संपत्तीची लूट करण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये जवळपास 200 वर्षे केल्याचं आपल्याला दिसतं. आणि मग यामध्ये व्यापारी भांडवल, यामध्ये औद्योगिक भांडवल, अशा टप्प्यांमधून प्रामुख्यानं भारताची लूट करण्याचा प्रयत्न एकूण 3 टप्प्यांमध्ये केल्याचं आपल्याला दिसतं. यामध्ये व्यापारी भांडवल, यामध्ये औद्योगिक भांडवल आणि वित्तीय भांडवल या माध्यमातून भारताची लूट स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं केल्याचं चित्र आपल्याला दिसतं. आणि याचाच परिणाम म्हणून स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये जी आपली लूट झाली त्या लुटीचं जर आपण स्वरूप थोडंसं बघू लागलो तर आपल्याला असं लक्षात येतं की फार मोठ्या प्रमाणावरती लूट झाल्याची माहिती, लूट झाल्याची आकडेवारी आपल्याला दिसून येते. आणि ती आकडेवारी जर आपण विचारात घेऊ लागलो तर आपल्याला असं लक्षात येतं की प्रामुख्यानं स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये जे आपल्या देशामधले अभ्यासक होते, जे विचारवंत होते, त्यांनी प्रामुख्यानं भारताची लूट कशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा विचार केलेला आहे. यामध्ये आपल्याला माहित आहे दादाभाई नौरोजीने अभ्यास केला आणि भारतातून संपत्तीची लूट कशी ब्रिटिशांनी केली ते सांगत असताना 1867 ते 68 या कालावधीमध्ये जवळपास फार मोठ्या प्रमाणावरती लूट झाल्याची माहिती, लूट झाल्याची आकडेवारी ही दादाभाई नौरोजी यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आपलं दरडोई उत्पन्न फक्त 20 रुपये होतं अशा प्रकारची माहिती ही दादाभाई नौरोजी यांनी देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने असं सांगितलं, यामध्ये रमेश दत्त आहेत, एम.जी. रानडे आहेत, महादेव गोविंद रानडे यांनी असं सांगितलं की फार मोठ्या प्रमाणावरती भारताची लूट केली आणि तशा प्रकारचं विकासाचं धोरण आखल्यामुळं आपण गरीब राहिलो, अप्रगत राहिलो, अविकसित राहिलो. मग यामध्ये कराचा अधिक बोजा, यामध्ये जमिनीवरती कराचा बोजा अधिक, यामध्ये औद्योगिक आणि व्यापार धोरण हे प्रामुख्यानं भारताची औद्योगिक आणि शेतीची प्रगती होणार नाही अशा प्रकारचं होतं. आणि दादाभाई नौरोजी यांनी सांगितलं की 1835 ते 1872 या कालावधीमध्ये जवळपास 50 पाऊंड स्टर्लिंग एवढी लूट ही ब्रिटिशांनी केल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर CN वकील माहित असतील तुम्हाला, त्याने असं सांगितलं 1834 ते 1939 या कालावधीमध्ये 85 पाऊंड स्टर्लिंग एवढी लूट केल्याचं आपल्याला दिसतं. आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या देशावरती तो झाला की भारत हा प्रगत देश होऊ शकला नाही, शेती विकसित देश होऊ शकला नाही, उद्योग विकसित देश होऊ शकला नाही. आणि त्याचं कारण म्हणजे ब्रिटिशांचं जे धोरण होतं ते ब्रिटिशांचं धोरण भारताच्या शेतीला मारक, औद्योगिक विकासाला मारक
लोकांच्या प्रगतीला मारक आणि लूट करणार होतं, अशा प्रकारचं आपल्याला विवेचन यामध्ये या अनुषंगानं दिसतं, या अनुषंगानं लक्षात येतं. आणि तेच प्रामुख्यानं आपल्या डोक्यावरती ते ओझं घेऊन 1947 पासून आपण आपल्या देशाची प्रगती करण्याचा प्रयत्न करू लागलेलो आहे, करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत असं आपल्याला दिसतं. आणि स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की प्रामुख्यानं 1947 ते 50 हा भारतीय नियोजनाच्या पूर्वीचा कालावधी, 51 ते 90 हा नियोजनाचा कालावधी, 91 पासून नवीन आर्थिक सुधारणा किंवा नवीन आर्थिक धोरणाचा कालावधी, आणि 91 ते 13 हा सत्तांतर बदल, आणि 14 ते 21 सत्तांतर बदल, अशा टप्प्यांमध्ये आपल्याला त्याचा विचार करावा लागतो. सर्वसाधारणपणे आपण स्वातंत्र्य उत्तर कालावधीमध्ये आपल्या विकासाचं जे स्वरूप आहे किंवा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची जी ओळख आहे ती एक विकसनशील अर्थव्यवस्था अशा प्रकारची आहे. आणि आपलं जे दरडे उत्पन्न आहे ते दरडे उत्पन्न प्रामुख्यानं कमी राहिलं. 2016चा आकडा जर तुम्हाला दिला तर 1680 पाऊंड स्टर्लिंग एवढंच ते राहिलं. आणि उत्पन्न वाटपामध्ये मोठी विषमता झाल्याचं आपल्याला दिसतं. 10% कुटुंबांचा जो खर्च आहे तो 10% कुटुंबांचा खर्च हा अधिक राहिला, गरीब लोकांचा तो कमी राहिला, 3.6% राहिला. तर 10% श्रीमंत कुटुंबांचा खर्च हा जवळपास 30% राहिला. गरिबीचं प्रमाण हे तुलनेनं अधिक राहिलं. 2011-12चा आकडा सांगतो की ग्रामीण भागामध्ये गरिबीचं प्रमाण 26% राहिलं, शहरी भागामध्ये ते 14% राहिलं, तर देश पातळीवरती ते 22% राहिलं. भारत हा शेतीप्रधान देश अशीच आपली ओळख झाली. आणि त्यामुळं शेतीवरती उदरनिर्वाहाचं साधन म्हणून, रोजगाराचं साधन म्हणून आपण अवलंबून राहू लागलो. आणि त्यामुळे शेतीमध्ये अवलंबून असणाऱ्या लोकांचं प्रमाण पहिल्यांदा 50% पेक्षा अधिक होतं, ते आता जवळपास 49% आहे. 47च्या दरम्यान ते 60-65% होतं. आणि आता लेटेस्ट आकडा 11-12चा सांगतो की ते 49% आहे. आणि एकूण देशाच्या विकासामध्ये, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेतीचं योगदान जे राहिलं ते 15% कमी झालेलं आहे. पहिल्यांदा ते 50%च्या वरती होतं. बेकारीचा दर हा सुरुवातीला कमी होता, नंतर तो वाढत गेला आणि आता वर्तमानामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वाढल्याचं आपल्याला दिसतं. आपली लोकसंख्या वेगानं वाढत गेली आणि नंतरच्या कालावधीमध्ये आपण थोडे यशस्वी झालो लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी. तरी सुद्धा आज आपण चीन वगळता भारताचा 2 नंबरचा क्रमांक लागतो आणि लोकसंख्या वाढीच्या बाबतीमध्ये आपला जगात पहिला क्रमांक लागतो. आपण चीनला सुद्धा मागे टाकलेला आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून तो मानव संसाधन किंवा मानवाचा जो विकास होणं अपेक्षित होतं, तो मानवाचा विकास मात्र आपण करण्यामध्ये फार यशस्वी झाल्याचं आपल्याला दिसत नाही. यामध्ये मानव विकास निर्देशांकामध्ये आपला 2015 मध्ये 131वा क्रमांक राहिला. भांडवलाचा तुटवडा आपल्या देशामध्ये राहिला. तांत्रिक प्रगती झाली, तंत्रज्ञानाची प्रगती झाली, पण जेवढी व्हायला पाहिजे होती तेवढी राहिली नाही. आणि म्हणून आपण तांत्रिक दृष्ट्या सुद्धा तुलनेनं अप्रगत राहिलो. आणि जे संयोजक आहेत, एंटरप्रेन्युअर्स आहेत, संघटक आहेत, त्यांची मात्र दुर्मिळता ही आपल्या देशामध्ये राहिल्याचं चित्र आपल्याला दिसतं. आपण देशाच्या प्रगतीचा, प्रामुख्याने आर्थिक प्रगतीचा विचार करू लागलो तर 1951 ते 2004-5 मध्ये आपलं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते 2,69,724 कोटी रुपये एवढं राहिलं. तर 2016-17 मध्ये ते साधारणतः 1,06,86,776 कोटी रुपयांपर्यंत वाढलं. आपल्या राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 1951 ते 11-12 यामध्ये 6% राहिला, 5.7%. 11व्या योजनेमध्ये तो 7.5% राहिला आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये तो 6.7% राहिला. आणि आपलं जे दरडे उत्पन्न आहे ते 7,513 रुपये होते 1950-51 मध्ये. ते 16-17 मध्ये
82,269 पर्यंत वेगानं वाढल्याचं आपल्याला दिसतं. आपण 47 नंतर 50-51 मध्ये आपण नियोजनाचा स्वीकार केला. तिथून आपल्या प्रगतीला, विकासाला चालना मिळत गेली, विकासाला वाढत गेला. आणि वाढत्या विकासाबरोबर 91 नंतर आपण आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवला आणि मोठ्या प्रमाणावरती आपण बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्या देशामध्ये, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती संरचनात्मक बदल, स्ट्रक्चरल चेंजेस होत गेल्याचं आपल्याला दिसतं. आपण जर नियोजनाचं पहिलं वर्ष बघितलं 1950-51, तर 50-51 मध्ये शेतीचं योगदान आपल्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये किंवा देशाच्या एकूण प्रगतीमध्ये 53% होतं. ते 2013-14 मध्ये 14% कमी झालं. उद्योगाचा सहभाग हा 16.6% होता, तो 26% वाढला. तर सेवा क्षेत्राचं योगदान हे 30% जवळपास 60% वाढलं. म्हणजे आपण आपल्या देशाची ओळख शेतीप्रधान म्हणून देश करत असताना आणि स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा 1947 नंतर सुद्धा शेती हे आपलं प्रमुख उद्योग किंवा व्यवसाय असताना नंतरच्या कालावधीमध्ये आपण आपल्या प्रगतीसाठी, आपल्या विकासासाठी आपण प्रामुख्यानं शेतीवरून सेवा क्षेत्राकडे स्थलांतरित झालो, मार्गक्रमण केलं असं आपल्याला दिसतं. सुरुवातीला आपण शेतीवरती अवलंबून होतो आपल्या प्रगतीसाठी, स्थूल देशांतर्गत उत्पादनासाठी, आर्थिक विकासासाठी. मात्र नंतरच्या कालावधीमध्ये आपण शेतीकडून उद्योगाकडे गेलो आणि उद्योगाकडून सेवा क्षेत्राकडे गेलो. म्हणजे आज आपली जी अर्थव्यवस्था आहे, आपला जो देश आहे, तो शेतीप्रधान नसून सेवा क्षेत्र प्रधान आहे. हे तुमच्या पुढे जाणं किंवा तुमच्या पुढे मांडणं अत्यंत आवश्यक आहे. हे एका बाजूला होत असताना, म्हणजे शेतीचं विकासातलं योगदान कमी होत असताना, प्रगतीतलं योगदान कमी होत असताना, सेवा क्षेत्राचं योगदान वाढत असताना, दुसऱ्या बाजूनं मात्र रोजगार निर्मितीसाठी आपण शेतीवरचं अवलंबित्व कमी करू शकलो नाही. म्हणजे बिगर शेती रोजगार जो निर्माण व्हायला पाहिजे होता उद्योगात किंवा सेवा क्षेत्रामधून, तो रोजगार मात्र आपल्याला निर्माण करता आला नाही किंवा आपण निर्माण करू शकलो नाही. ही आपल्याला या अनुषंगानं विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. आपण शेतीवरती 1951 ला 72% लोकसंख्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून अवलंबून राहत होती. 2011-12 मध्ये हे प्रमाण 49% पर्यंत आहे. म्हणजे कमी झालं पण ते जास्तच आहे. उद्योगावरती 11% आपण अवलंबून राहत होतो, ते आता 24% पर्यंत वाढलेलं आहे. आणि सेवा क्षेत्र 17% होतं, ते 27% पर्यंत राहिलेलं आहे. म्हणजे 50% आज सुद्धा रोजगारासाठी, उदरनिर्वाहासाठी आपण शेतीवरतीच अवलंबून राहत आहोत. हे एक आपल्याला विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. म्हणजे विकासातलं योगदान शेतीचं कमी होतंय, उद्योगाचं आणि सेवा क्षेत्राचं वाढते. सेवा क्षेत्रावरती आपण विकासासाठी अतिरिक्त अवलंबून राहतो एका बाजूनं, मात्र उदरनिर्वाहाचं साधन म्हणून, रोजगाराचं साधन म्हणून मात्र आपण शेतीवरतीच अवलंबून राहतोय. हा जो कॉन्ट्रास्ट आहे, हा जो विरोधाभास आहे, हा विरोधाभास आपण विचारामध्ये घेणं आवश्यक आहे, गरजेचं आहे असं आपल्याला दिसतं. आपण जर क्षेत्रनिहाय विकासाचा दर बघू लागलो तर काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात. शेतीचा विकासाचा दर हा 2013-14 मध्ये प्रत्येक वर्षाला 4.2% होता. तो 14-15 ला -2% झाला, -0.2% झाला आणि 15-16 1.1% झाला. मात्र उद्योगाच्या प्रगतीचा दर 13-14 ला 5% होता, 14-15 ला 5.9% झाला आणि 15-16 ला 7.3% झाला. औद्योगिक क्षेत्राचा विकासाचा दर वस्तू निर्माण क्षेत्राचा 5.6% होता, तो 5.5% राहिला. मात्र 15-16 ला 9.5% पर्यंत वाढलेला आहे. आणि सेवा क्षेत्राच्या प्रगतीचा जो दर आहे तो 13-14 ला 7.8% होता, तो 14-15 ला 10.3% झाला आणि 15-16 ला 9.2% झाला. म्हणजे शेतीच्या प्रगतीचा दर कमी आहे, औद्योगिक विकासाचा दर वाढत आहे, मात्र वाढीचा जो वेग आहे, गती आहे ती कमी आहे. आणि सेवा क्षेत्राच्या विकासाचा दर मात्र वाढत आहे,
तो 7.8% होता, तो 10% झाला आणि पुन्हा थोडासा 9.5% पण कमी झालाय असं आपल्याला दिसतं. हे चित्र आपल्याला आर्थिक प्रगतीचं दिसतं. आपण बचतीचा विचार करू लागलो तर एकूण जे आपलं स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे त्यापैकी 33% बचत केली जाते सरासरीनं. आपलं जे जीडीपी आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन त्याच्यात 33% आपण सरासरीने बचत करतो. यातली सरकारची जी बचत आहे ती 1%च आहे. खाजगी कॉर्पोरेट सेक्टरची बचत आहे ती जवळपास सरासरी 10% आहे. कुटुंबाची जी बचत आहे ती कुटुंबांची बचत सरासरी 20% आहे. म्हणजे खाजगी आणि कुटुंबाच्या बचतीसाठी आपण अवलंबून राहतोय, सरकारची बचत कमी आहे हे आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर भांडवल निर्मिती जी आहे, भांडवल निर्मितीमध्ये आपली भांडवल निर्मिती जवळपास 29% आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या. मात्र यामध्ये सरकारी क्षेत्राची 7% आहे सरासरीनं, खाजगी कॉर्पोरेट सेक्टरची सरासरीनं 11% आहे आणि घरगुती क्षेत्राची सरासरीनं 12% आहे. असे चित्र आपल्याला या अनुषंगानं दिसतं. हे सगळं बघितलं म्हणजे मी स्वातंत्र्यपूर्व काल सांगितला, 1947 ते 50 सांगितलं, 51 ते साधारणतः 2018-19 पर्यंत सांगितलं आणि आता लेटेस्ट पोझिशन तुम्हाला सांगतोय 2019-20 आणि 2021 लेटेस्ट पोझिशन विकासाची काय आहे ती लेटेस्ट पोझिशन तुम्हाला सांगतोय. आपल्याला माहित आहे की आपण आर्थिक वृद्धी स्थूल देशांतर्गत उत्पादन किंवा राष्ट्रीय उत्पन्न या मापदंडाच्या माध्यमातून या इंडिकेटरच्या माध्यमातून मोजतो. आपण जर स्थूल देशांतर्गत उत्पादन जीडीपी आपण म्हणतो त्याला ढोबळ मानानं ते जर विचारात घेतलं तर 2019-20 मध्ये जीडीपी वाढीचा दर हा 4% होता. तो 2020-21 मध्ये वजा 7.3% म्हणजे कोरोनाच्या कालावधीमध्ये तो वजा 7.3% झालेला आहे. म्हणजे जवळपास 12% तो घटलेला आहे. आपण जर राष्ट्रीय उत्पन्न विचारात घेतलं तर 2019-20 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 3.6% होता. तो 2020-21 मध्ये वजा 7.4% म्हणजे जवळपास तो 11 ते 12% घटलेला आहे असं आपल्याला दिसतं. दरडोई उत्पन्न जर आपण विचारात घेतलं तर दरडोई उत्पन्न वाढीचा दर 2019-20 ला 3% होता. तो 20-21 मध्ये वजा 8.2% म्हणजे जवळपास 12% घटलेला आहे. आणि आपला जो उपभोग खर्च आहे ज्याला आपण कन्झम्पशन एक्सपेंडिचर असं म्हणतो तो उपभोग खर्च 19-20 ला 4% होता, 4.4%. तो 20-21 ला वजा 10.1% म्हणजे जवळपास आपला उपभोग खर्च 15% घटलेला आहे या कोरोनाच्या कालावधीमध्ये हे आपल्याला लक्षात येतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही देशाची जी प्रगती आहे जो विकास आहे तो विकास ठरविणारे एकूण 4 घटक आहेत. एक म्हणजे खाजगी उपभोग खर्च, 2 भांडवली खर्च किंवा गुंतवणूक, 3 सरकारी खर्च आणि 4 निव्वळ निर्यात. या दृष्टिकोनातून जर आपण भारताची वर्तमान स्थिती बघू लागलो तर काय चित्र दिसतं. आपला खाजगी उपभोग खर्च आहे तो खाजगी उपभोग खर्च हा 19-20 ला एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये 57% होता. तो 20-21 मध्ये 56% पर्यंत घटलेला आहे. म्हणजे 1% तो घटलेला. आपल्या देशाची लोकसंख्या आहे जवळपास 135 कोटी. 135 कोटी लोकांचा उपभोग 1% घटणं म्हणजे ती फार मोठी घट आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. सरकारचा खर्च काय आहे तर 100 मध्ये तो 10.6% होता. तो 20-21 मध्ये 11.7% म्हणजे 1% वाढलेला आहे. आणि सरकारचा खर्च कमी असतो आणि तुलनेनं वाढ सुद्धा कमी आहे. भांडवल निर्मिती एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये 32.5% होती, ती घटलेली आहे 31.2% म्हणजे 1% ती घटलेली आहे असं आपल्याला दिसतं. आणि निर्यातीमध्ये वाढ झालेली आहे 19.4% होती ती 19.9% म्हणजे फक्त 0.5% वाढ झालेली आहे. आणि आयात मात्र थोडीशी घटलेली आहे, ती 22.8% होती ती 21.2% म्हणजे 1% घटलेली आहे. मात्र आपली निर्यात कमी राहिलेली आहे आणि आयात जास्त राहिलेली आहे हेही आपल्याला या अनुषंगानं विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. आता आपण जर या क्षेत्रनिहाय प्रगती आपण बघू लागलो तर यामध्ये आपल्याला काय चित्र दिसतं. लेटेस्ट पोझिशन तुम्हाला सांगतो. शेतीची प्रगती, शेतीचा विकासाचा दर
2020-21ला 3.6% होता, तो 19-20ला 4.3% होता, म्हणजे 1% घटलेला आहे. वस्तू निर्माण क्षेत्र 20-21 मध्ये वजा 7.2% राहिलं, ते 19-20ला वजा 2.4% होतं. त्यानंतर जो बांधकाम व्यवसाय तो वजा 8.6% त्याच्या प्रगतीचा दर राहिला, तो 1% होता. आणि अशा प्रकारे आपलं जे स्थूल निव्वळ मूल्य आहे ते वजा 6.2% वाढलं, ते पूर्वी 4.1% होतं असं आपल्याला दिसतं. आपण जर या कोरोनाच्या कालावधीमध्ये जर लेटेस्ट पोझिशन आपण बघू लागलो तर असं आपल्याला लक्षात येतं की 2020-21 या वर्षाशी तुलना करता 19-20 मध्ये शेतीचा जो उत्पादन वाढीचा दर आहे तो पहिल्या तिमाहीमध्ये पॉझिटिव्ह होता, 19-20 मध्ये, 20-21 मध्ये पण तो पॉझिटिव्ह होता. वस्तू निर्माण क्षेत्र हे मात्र वेगाने घटलेलं आहे, मात्र चौथ्या तिमाहीमध्ये त्यामध्ये वाढ झाल्याचं चित्र आपल्याला दिसतं. बांधकाम व्यवसाय हा पहिल्या तिमाहीमध्ये पॉझिटिव्ह होता, मात्र नंतर तो घटत गेला आणि 20-21 मध्ये फार वेगानं घटला पहिल्या तिमाहीमध्ये, मात्र शेवटच्या तिमाहीमध्ये तो वाढलेला आहे, पॉझिटिव्ह झालेला आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं चित्र लक्षात येतं की आपली वर्तमान जी स्थिती आहे ती वर्तमान स्थिती ही 20-21 मध्ये हळूहळू सुधारायला लागलेली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये थोडासा परिणाम झाला प्रतिकूल, आणि आता आपण हळूहळू सुधारायला लागलो, अजून पूर्व स्थितीला आलेलो नाही. हे एक चित्र आपल्याला या अनुषंगानं विचारामध्ये घेणं आवश्यक आहे असं आपल्याला दिसतं. थोडंसं दुसऱ्या लाटेमध्ये आपली प्रगती काय होती हे तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो. आपलं जे एकूण प्रगती आहे ती प्रगती पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स या साधनाच्या सहाय्याने बघू लागलो तर जानेवारी 21 मध्ये तो 55.8 होता, तो मे मध्ये 48.1% आपण कमी झाला, म्हणजे एकूण प्रगती घटली. उद्योग क्षेत्राची प्रगती जर बघितली, एप्रिलमध्ये 55.5% होता PMI पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स, तो जून मध्ये 48.1% आपण घटलेला आहे, म्हणजे वेगानं घट झालेला आहे. आणि सेवा क्षेत्र जानेवारी 21 मध्ये 52.8% होतं, ते जून मध्ये 41.2% आपण घटलेला आहे. म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम एकूण प्रगतीवरती, सेवा क्षेत्रावरती आणि वस्तू निर्माण औद्योगिक क्षेत्रावरती झालेला आहे. शेतीवरती पण झाला, पण तो तुलनेनं कमी झालेला आहे, असे चित्र आपल्याला दिसतं. आता लेटेस्ट पोझिशन तुम्हाला मी सांगतो आणि मी सामाजिक विकासाकडे जातो. 25 ऑगस्ट 2021 ला काही आकडेवारी उपलब्ध आहे. यामध्ये भारतीय स्टेट बँक असं म्हणते की 2021-22 मध्ये पहिल्या तिमाहीमध्ये भारताची प्रगती 18.8% होईल असं त्याचं मत आहे. बर्कले असं म्हणतं की 21-22 मध्ये आपल्या प्रगतीचा दर 9.2% असेल. भारतीय रिझर्व्ह बँक असं म्हणते की पहिल्या तिमाहीमध्ये 21-22 या वर्षामध्ये आपल्या प्रगतीचा दर 21.4% राहील असं म्हणते. तर नोमोरा असं म्हणतं की पहिल्या तिमाहीमध्ये ते 29.4% राहील आणि सरासरीनं 8 ते 9% 2021-22 या वर्षामध्ये आपल्या प्रगतीचा दर राहील असं आपल्याला दिसतं. थोडंसं सामाजिक विकासाकडे आपण बघू लागलो तर आपल्याला असं दिसतं आपल्या देशामध्ये तरुण लोकसंख्या, करती लोकसंख्या जास्त आहे, त्याचं प्रमाण जवळपास 62% आहे. आणि म्हणून माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम असं म्हणायचे की भारत हा तरुणांचा देश आहे आणि त्याचा जर वापर केला तर आपण 2020 मध्ये आर्थिक महासत्ता बनू, असं त्यांचं मत होतं. पण तुलनेनं देशामध्ये बेकारीचा प्रश्न सोडवण्यामध्ये आपल्याला यश आलं नाही. बेकारीचा दर हा 20 मध्ये 15% होता, जून 20 मध्ये तो 11%, 10.18% होता, जून 21 मध्ये तो 9.19% आहे, एप्रिल मध्ये तो 8% होता. म्हणजे बेकारीचा दर, अर्थशास्त्र किंवा सिद्धांत असं सांगतो की 3% आपण बेकारीचा दर चालू शकतो, पण तो नेहमी 10%, एप्रिल 20 मध्ये तर 15% होता. म्हणजे अतिरिक्त बेकारीचा दर आहे. आणि आपली जी तरुण लोकसंख्या आहे, आपली जी करती लोकसंख्या यंग इंडिया आहे, त्याचा वापर उत्पादक कार्यामध्ये करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो नाही असं आपल्याला लक्षात येतं. आणि त्याचा परिणाम म्हणून या कालावधीमध्ये कुटुंबांची उत्पन्न हे फार मोठ्या प्रमाणावरती घटलेलं आहे. फक्त 3% कुटुंब आहेत त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे, 55% कुटुंबाचं उत्पन्न घटलेलं आहे आणि 42% कुटुंबांचं उत्पन्न
हे स्थिर राहिल्याची आकडेवारी असं आपल्याला दिसून येते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला रोजगार निर्मिती करण्यामध्ये आपण अयशस्वी ठरलो, त्यामुळे बेकारीचा दर वाढला आणि त्यामुळं बेकारीची जी समस्या आहे ती गंभीर होण्यामध्ये मदत झाली. एका बाजूने हे होत असताना दुसऱ्या बाजूनं गरिबीचं प्रमाण हे त्यामुळं सातत्यानं वाढत गेलं आणि गरिबीचं प्रमाण वाढत गेल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघानं असं सांगितलं की जवळपास आपल्या देशामध्ये 28% गरिबी आहे. जवळपास 68% 69% लोक आपल्या देशामध्ये राहतात की ज्यांचं उपभोग खर्च हा $2 पेक्षा कमी आहे. आंतरराष्ट्रीय गरिबीची रेषा ही $2 प्रति दिवशी आहे. 30% अधिक लोकसंख्या ज्यांचा दर दिवसाचा उपभोग खर्च हा $1.25 एवढा आहे. म्हणजे गरिबीचं प्रमाण जास्त आहे. आणि दुर्दैवानं गरिबीची रेषा, पॉवर्टी लाईन ही आपली अत्यंत संकुचित आहे. लेटेस्ट गरिबी रेषा सी रंगराजन यांनी डिफाईन केलेली आहे 2014 मध्ये आणि ती सांगते की शहरी भागामध्ये ₹47 जर तुमचं उत्पन्न किंवा खर्च असेल तर तुम्ही गरीब नाही आणि ग्रामीण भागामध्ये ₹32 जर तुमचं उत्पन्न किंवा खर्च असेल तर तुम्ही गरीब नाही. ही गरिबीची रेषा आहे. आज आपण हे महाविद्यालय बाबुळगाव इथं आहे. जर ₹50 दिले तर सकाळचं जेवण, नाश्ता आणि संध्याकाळचं जेवण होईल का याची तुम्ही तुलना करा. आणि लातूर सारख्या शहरामध्ये ₹50 दिले तर सकाळचा नाश्ता, जेवण आणि संध्याकाळचं जेवण होईल का. एवढी संकुचित गरिबीची रेषा असताना सुद्धा कोट्यावधी लोक आपल्या देशामध्ये गरीब आहेत याचा विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये कितीतरी कोट्यावधी लोक हे गरिबीमध्ये ढकलले गेले याचा एक विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. ग्रामीण भागामध्ये बेकारीचं प्रमाण तुलनेनं जास्त आहे शहरी भागापेक्षा आणि कामगारांमध्ये, मजुरांमध्ये हे गरिबीचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणावरती जास्त आहे. आणि म्हणून बहुआयामी गरिबीचा निर्देशन, ज्याला आपण मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असं म्हणतो, तो जागतिक बँकेनं तयार केला आणि ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट मध्ये त्याने असं सांगितलं की आपल्या देशामध्ये बहुआयामी गरिबीचा निर्देशांक, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जर विचारात घेतला तर 55% पेक्षा अधिक लोकसंख्या गरीब आहे. मग त्यावरून तुम्ही कल्पना करू शकता की 130-135 कोटीच्या या देशामध्ये 55% लोक गरीब असणं ही किती वाईट गोष्ट आहे किंवा किती गंभीर गोष्ट आहे याचा विचार आपल्याला या अनुषंगाने करणं आवश्यक आहे असं आपल्याला दिसतं. एका बाजूनं रोजगार घटतोय, बेकारी वाढते, गरिबी वाढते आणि दुसऱ्या बाजूनं आर्थिक विषमता मात्र मोठ्या प्रमाणावरती वाढते. 2020 मध्ये वर्ल्ड इनइक्वेलिटी लॅबचा एक रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं की 1990 मध्ये अमेरिका, चीन आणि भारत या दोन्हीची विषमता वाढत होती. मात्र 2000 मध्ये चीनची विषमता स्थिर राहिली, मात्र भारताची विषमता सातत्यानं वाढत आहे. श्रीमंत 10% लोकांचं उत्पन्न 30% वाढलं 1980 मध्ये, 2019 मध्ये ते 56% वाढलं आणि चीनमध्ये मात्र ते 28%, 41% वाढलं. म्हणजे चीनपेक्षा आपली विषमता, उत्पन्न विषमता, आर्थिक विषमता वाढत असल्याची आकडेवारी इथं आपल्याला दिसते. ऑक्सफॅमनं भारताच्या विषमतेचा विचार केला आणि 2017ला एक रिपोर्ट दिला की त्यामध्ये सांगितलं की भारतामध्ये 1% श्रीमंत कुटुंबांकडे 73% संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे. 2000 मध्ये ज्याला आपण बिलिनियर्स असं म्हणतो, अब्जाधीश असं म्हणतो, त्याची संख्या फक्त 9 होती. ती 2007 मध्ये 101 झाली आणि 2021 मध्ये 119 झाली. नुसत्या कोरोनाच्या या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये या अब्जावधी संपत्ती उत्पन्न असणाऱ्या लोकांचं उत्पन्न, लोकांची संपत्ती 151 अब्ज अमेरिकन डॉलर्सने वाढली आणि 1% कुटुंबांकडे 39% संपत्तीचा हिस्सा केंद्रित झाला, तर गरीब 50% कुटुंबांकडे 3% संपत्तीचं केंद्रीकरण आहे, 3% संपत्ती आहे. या कोरोनाच्या कालावधीमध्ये 12 महिन्याच्या कालावधीमध्ये एकूण 19 अब्जावधी कुटुंबांची वाढ आपल्या देशामध्ये झालेली आहे आणि त्यांची जी संपत्ती आहे ती, त्यांची संपत्ती 80 बिलियन 80 अब्ज रुपये किंवा 115 अब्ज अमेरिकन डॉलर्सनी वाढलेले आहे. हे चित्र आपल्याला या अनुषंगानं विचारामध्ये घेणं आवश्यक आहे असं आपल्याला दिसतं. आजही आपल्या देशामध्ये
बालक मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. जवळपास 1.4 दशलक्ष बालकांचा मृत्यू त्यांचं वय 5 होण्यापूर्वीच होतो. आपला हा बालक मृत्यूचा दर हा नायजेरिया, पाकिस्तान, कांगो, चायना यांच्यापेक्षा जास्त आहे. आणि प्रामुख्यानं न्यूमोनिया, मलेरिया, डायरिया यासारख्या रोगांमुळे हा आजार होतो, मृत्यू होतो, आपल्याला दिसते. त्यानंतर आपल्या देशामध्ये शिक्षणावरचा होणारा जो खर्च आहे, तो शिक्षणावरती होणारा खर्च किती आहे, तर केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या फक्त 3% आहे. आणि आरोग्यावरती होणारा खर्च किती आहे, तो 1.5% आहे. आणि त्याचा परिणाम आपल्याला असं दिसतो की आपल्या देशामध्ये मुख्यानं प्राथमिक शिक्षणामधली जी पटसंख्या आहे, ती प्राथमिक शिक्षणामधली पटसंख्या ही तुलनेनं जास्त आहे. पुरुषांमध्ये 94% आणि स्त्रियांमध्ये 95% आहे. पण गळतीचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं उच्च शिक्षण हे पदवीपर्यंत केंद्रित झालेलं आहे. अंडर ग्रॅज्युएट लेवल 79% आहे, पदव्युत्तर 12% आहे आणि संशोधनातला सहभाग 1% सुद्धा कमी आहे असं आपल्याला दिसतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपला मानवी विकास निर्देशांक हा झालेला नाही किंवा तो कमी झालेला आहे. आपण साधारणतः चीनच्या मागे आहे, श्रीलंकेच्या सुद्धा मागे आहे असं एक चित्र आपल्याला दिसतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे जर आपण बघितलं तर मग आपल्याला असं लक्षात येतं की आज जरी आपण प्रगती केली, आपलं स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढलेलं आहे, दरडोई उत्पन्न वाढलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न वाढत आहे, शेतीचं योगदान धन आहे, औद्योगिक विकास, सेवा क्षेत्राचा विकास हा वाढत आहे, हे जरी दिसलं तरी सुद्धा आपल्याला असं दिसतं आज सुद्धा आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या समस्या या आपल्याला दिसतात किंवा आपल्याला दिसून येतात. या पार्श्वभूमीवरती आपण कोणती विकासाची धोरणं राबवली, ती धोरणं आपल्याला बघणं आवश्यक. 1947 ते 1950 या कालावधीमध्ये, स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची जी पडझड झाली होती, ती पडझड दुरुस्त करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठीच धोरण आपण राबवण्याचा प्रयत्न केला. आपण 1950ला नियोजनाचा स्वीकार केला आणि 1951 पासून आपण नियोजनाची सुरुवात केली. 1951 ते 1990 या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं आपला प्लॅन्ड डेव्हलपमेंट होता, नियोजित विकास होता. आपण ज्या योजना तयार केल्या, पंचवार्षिक योजना, त्या भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये तयार केल्या आणि आपली मिश्र अर्थव्यवस्था, मिक्स्ड इकॉनॉमी ही जी आपली ओळख आहे, ती ओळख आपण अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र 1951 नंतर आपण नवीन किंवा आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली आणि आपल्या देशाचं स्वरूप आणि एकूण सरकारची भूमिका ही बदलत गेल्याचं चित्र आपल्याला दिसतं. LPG धोरण आपण राबवलं, शिथिलीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरणाचा प्रयोग आपण करण्याचा प्रयत्न केला. मात्र एक गोष्ट तुमच्या पुढे सांगणं आवश्यक आहे की 1991 ते 13-14, 2013-14 जरी आपण आर्थिक सुधारणा राबवल्या, खाजगीकरण, शिथिलीकरण, जागतिकीकरण जरी राबवलं, तर त्या खाजगीकरणाचं जे प्रमाण होतं ते तुलनेनं कमी होतं किंवा त्याची व्याप्ती कमी होती. आपण 11व्या योजनेमध्ये, 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये समावेशिक विकास, इन्क्लुझिव्ह ग्रोथ साध्य करण्याचा प्रयत्न केला. हेही विकासाचं धोरण आपण विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. मात्र 2014-15 पासून आपलं विकासाचं जे धोरण आहे ते वेगानं बदलत चाललेलं आहे आणि ते धोरण जलद खाजगीकरण, वेगानं खाजगीकरण आपण करत आहोत. सरकारी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्राची भूमिका जवळपास आपण कमी केलेली आहे किंवा जवळपास बंद करण्याच्या मार्गावरती आहोत असं चित्र दिसतं. आणि सरकार या विकासातून, विकासाच्या धोरणातून, विकासाच्या योगदानातून आपलं पाऊल मागं घ्यायला लागले का काय, अशा प्रकारचं चित्र हे आपल्या देशामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं. आपण 1991 नंतर निश्चितपणे काही समस्या निर्माण झाल्या आणि त्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आपण आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये भांडवल, महागाई नियंत्रण असेल, राज्यवित्तीय सुधारणा असतील, व्यवहार तोलातला असमतोल दूर करण्याचा प्रयत्न करणं असेल किंवा व्यापार आणि आपल्या रुपयाचे परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला, औद्योगिक क्षेत्राचं नियंत्रण ते काढून किंवा कमी करण्याचा प्रयत्न केला, निर्गुंतवणुकीकरण आपण केलं किंवा सार्वजनिक क्षेत्रामधल्या उद्योगांचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केला, काही राज्यवित्तीय सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र तुलनेनं त्याची जी प्रगती होती, त्याची जी व्याप्ती होती, त्याची जी गती होती, ती त्याची गती मात्र तुलनेनं कमी होती. हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे किंवा तुमचं त्याकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे असं मला वाटतं. खऱ्या अर्थानं आपल्या देशाच्या विकास धोरणामध्ये जो बदल वेगानं होत चाललेला आहे, गतीनं होत चाललेला आहे, तो 2014 नंतरच्या कालावधीमध्ये वेगानं होत असल्याचं चित्र दिसतं. आणि यामध्ये अत्यंत वेगानं खाजगीकरण, उद्योगांचं खाजगीकरण, बँकांचं खाजगीकरण, सगळ्या उपक्रमांचं खाजगीकरण, वेगानं खाजगीकरण व्हायला लागलेलं आहे. आपण नोटाबंदीचं धोरण स्वीकारलं, त्याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम देशाच्या प्रगतीवरती, बेकारी वाढण्यावरती, गरिबी वाढण्यावरती, विषमता वाढण्यावरती झाला. आपण वस्तू आणि सेवा कर आपण सुरू केला, बाकीचे काही कर रद्द करून जीएसटी आपण ज्याला म्हणतो, वस्तू आणि सेवा कर, तो 2016ला आपण स्वीकारला, 2017ला. त्याचाही प्रतिकूल परिणाम प्रगतीवरती झाला, उद्योगाच्या सेवा क्षेत्राच्या विकासावरती, देशाच्या प्रगतीवरती झाला. आपण निर्गुंतवणूक कर मोठ्या प्रमाणात करायला लागलोय. सार्वजनिक क्षेत्रामध्ये सरकारच्या क्षेत्राचे जे उद्योग उपक्रम आहेत त्यांचे शेअर्स आणि इक्विटीज, भाग आणि समभाग हे वेगानं विकण्याचा प्रयत्न करत चाललेला आहे, असंही चित्र आपल्याला दिसतं. आणि सार्वजनिक क्षेत्रामधल्या ज्या मत्ता, ज्याला आपण ऍसेट्स असं म्हणतो, त्या ऍसेट्स, ते जे ऍसेट्स आहेत, ते ऍसेट्स हे मोठ्या प्रमाणावरती आपण त्याचं भांडवलीकरण किंवा ती विक्रीस काढण्याचा प्रयत्न, ते चालवायला देण्याचा प्रयत्न करतोय, असं एक चित्र आपल्याला दिसतं. म्हणजे सरकारच्या मालकीच्या सार्वजनिक क्षेत्रामधल्या ज्या ऍसेट्स आहेत, मत्ता आहेत, त्या मत्ता आपण आता भाड्यानं किंवा भाडे तत्वावरती किंवा देण्याचा प्रयत्न आपण करतोय, ज्याला असेट मॉनिटायझेशन असं म्हटलेलं आहे. आपण नियोजनाचं महत्व कमी केलं. खाजगीकरणामध्ये नियोजनाला फार महत्व नव्हतं आणि प्लॅनिंग कमिशन आपण बंद केला, नीती आयोग चालू केला. प्लॅनिंग कमिशन बंद करून नीती आयोग चालू केला. आता 2020 आपण नवीन शिक्षण धोरण आणलंय. त्यामध्ये फार मोठ्या खाजगीकरणाच्या तरतुदी, स्वायत्तता आहेत आणि महाविद्यालय ग्रामीण भागामध्ये फारशी राहणार नाहीत. जिल्ह्याच्या ठिकाणी, नगरामध्ये, महानगरामध्ये ते अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. आणि सरकारचा जो शिक्षणातला रोल आहे, भूमिका आहे, ती हळूहळू कमी होत जाण्याची शक्यता आहे. म्हणजे शिक्षणाचं विकेंद्रीकरणाकडून केंद्रीकरणाकडे आणि समावेशिकतेकडून वर्जनतेकडे वाटचाल होण्याची शक्यता आपल्याला दिसते. 1966ला 14 बँकांचं, नंतर अशा एकूण 25 बँका राष्ट्रीयकृत बँका होत्या. आता फक्त 10 बँका राष्ट्रीयकृत आहेत आणि भविष्यामध्ये एकही बँक सरकारच्या मालकीची राहण्याची शक्यता आपल्याला दिसत नाही. सगळ्या बँका या खाजगी किंवा परकीय बँका असण्याची शक्यता आपल्याला दिसते. LICचा आयुर्विमा महामंडळाचं आपण खाजगीकरण केलेलं आहे. आता बाकीच्या विमा मंडळाचं खाजगीकरण आपण करतोय. रेल्वेचं खाजगीकरण करायला लागलो. सगळ्या मेट्रो या खाजगी आहेत, म्हणजे रेल्वेचं मोठ्या प्रमाणात खाजगीकरण करायला लागलोय. शिक्षणामध्ये खाजगीकरण आणलेलं आहे, विना अनुदान तत्व आहे. इंजिनिअरिंग, मेडिकलचं सगळं खाजगीकरण करायला लागलेलं आहे. आणि नवीन शिक्षण धोरणामध्ये प्रामुख्यानं शिक्षणाच्या खाजगीकरणावरती मोठ्या प्रमाणावरती भर किंवा जोर असल्याचं आपल्याला दिसतं. मुळातच आपलं आरोग्य क्षेत्र हे खाजगी क्षेत्र प्राबल्य असलेलं आहे. सरकारची भूमिका कमी आहे आणि कोरोनानं दाखवून दिलं की सरकारची भूमिका आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीमध्ये अधिक असायला पाहिजे. पण आपण अजून तेवढं गांभीर्याने घेतलेलं नाही. आज सुद्धा आरोग्य क्षेत्रावरती या खाजगी क्षेत्राचं प्राबल्य, निश्चितपणे काही उपाययोजना आपण करत आहोत, पण त्या अपुऱ्या आहेत असं आपल्याला दिसतं. आपण परकीय गुंतवणुकीचं महत्व वाढवत चाललेलं आहे. आपण शेती सुधारणा करत आलेलो आहे. 3 कायदे केलेले आहेत. एकूण 47 ते 50 पानाचे ते 3 कायदे. 6 महिन्यापेक्षा अधिक काळ शेतकरी आंदोलन करत आहे. पण एवढ्या त्या कायद्यांमध्ये, शेती सुधारणामध्ये काय लपलंय की शेतकऱ्याचं हित होत नाही, मात्र सरकारचं हित होऊ शकतं. ते शेती सुधारणा अशा प्रकारचे करू लागलेलं आहे. शेतकऱ्याचा फायदा न होणाऱ्या या शेती सुधारणा कायद्याचा एक विचार करण्याची गरज आहे. आपण कामगार विषयक सुधारणा करू लागलेला आहे. सगळे कायदे आपण वासनात गुंडाळलेले आहेत. 3 कायद्यांमध्ये त्याचं परिवर्तन किंवा एकत्रीकरण करायला लागलोय. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये जे रोजगार आहे, जे वेतन आहे, जे सामाजिक सुरक्षितता आहे, ती राहण्याची शक्यता भविष्य कालावधीमध्ये दिसत नाही. आयुष्यभर पिढ्यानपिढ्या UPSC MP सारख्या परीक्षांची तयारी आपले विद्यार्थी करत असतात. UPSCचा विचार करू लागलो तर बॅकडोर एंट्री आपण UPSC मध्ये आता ठेवू लागलोय. जो सरकारच्या मर्जीतला अशा काही व्यक्तीची आपण UPSC च्या खात्यांमध्ये नेमणूक करू लागलोय.
आणि अशा प्रकारच्या निवडणुका व्हायची सुरुवात झालेली आहे असे एक चित्र आपल्याला दिसतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेपुढे अनेक आव्हानं निर्माण झालेली आहेत, अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. ती आव्हानं कोणती आहेत ती विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. आता या घडीला भारतीय अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करणं गरजेचं आहे. कारण या कोरोनाच्या कालावधीमध्ये लॉकडाऊन असेल, नियंत्रण असेल, कर्फ्यू असेल, या सगळ्याचा परिणाम म्हणून ते धोरण कसं होतं, बरोबर चूक हे इथं चर्चा करण्याचा तो विषय नाही. मात्र ती धोरणं आपण स्वीकारली आणि त्याचा परिणाम म्हणून आपला जो विकास आहे, विकासाचा जो गाडा आहे तो कम्प्लीट रुतलेला आहे. हळूहळू त्यामध्ये सुधारणा व्हायला लागलेली आहे. मात्र अधिक सुधारणेची गरज आहे. ती कशी करायची हे मोठं आव्हान आज आपल्या पुढे आहे. आपण सातत्यानं $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं लक्ष आपल्याला गाठायचं असं आपण म्हणतोय आणि ते गाठणं फार कठीण आहे. ते कसं गाठायचा प्रश्न आहे. डबल 2 अंकी विकासाचा दर आपल्याला साध्य करणं आवश्यक आहे. आपला तर विकासाचा दर मायनस मध्ये, निगेटिव्ह मध्ये, तो कसा गाठायचा हे मोठं आव्हान आहे. रोजगार निर्मितीचा मोठा प्रश्न आहे. आपल्या देशामध्ये तरुणांची लोकसंख्या प्रचंड आहे. यंग इंडिया आहे. पण दुर्दैवानं या इंजिन ऑफ ग्रोथ, या उत्पादक श्रमशक्तीचा, उत्पादक क्षमतेचा वापर करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं नाही. रोजगार निर्मिती आवश्यक करू शकलो नाही आणि त्यामुळे बेकारीचा प्रश्न फार गंभीर आहे. 3% बेकारी चालू शकते. आज सुद्धा 12% वर बेकारीचा दर आहे. ती कसं नियंत्रित करायचं मोठं आव्हान आहे. गरिबी, मी आकडे सांगितले तुम्हाला, गरिबीचा प्रश्न गंभीर आहे आणि आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, चिरंतन विकासाचे गोल्स आपण साध्य करतोय. त्यामध्ये गरिबीचा दर 0 असायला पाहिजे. शिक्षण 100% एनरोलमेंट पाहिजे. त्याचं काय करायचं. आपण जर नवीन शिक्षण धोरण आता राबवायला चालू करू लागलोय, त्यामध्ये शिक्षणाचं वर्जन आहे, समावेशकता नाही आणि ग्रामीण भागामध्ये तालुका प्लेसवरती एकही महाविद्यालय राहणार नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी महानगरामध्ये महाविद्यालय असण्याची शक्यता आहे. कारण किमान विद्यार्थी संख्या 3000 पर्यंत पाहिजे. मग शिक्षणाचं काय होणार आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी लागणारं जे शिक्षण आहे, त्याची जी गुणवत्ता आहे, ती कशी आपण साध्य करणार हा प्रश्न आहे. आरोग्य क्षेत्राची प्रगती कशी करायची. आज सुद्धा खाजगी क्षेत्राचं प्राबल्य आहे. सरकारची भूमिका महत्वाची आहे. सरकारचं योगदान आवश्यक आहे. पण ते कसं निर्माण करायचं हे मोठं आव्हान आहे. आणि कोरोनाने हे दाखवून दिलं की सरकारचं किंवा सार्वजनिक आरोग्य क्षेत्र हे महत्वाचं असायला पाहिजे. ते महत्वपूर्ण भूमिका बजावलं पाहिजे. ते कसं निर्माण करायचं हे मोठं आव्हान आहे. श्रमिकांचं पुनर्वसन आणि त्यांचं कल्याण, कामगाराचं कल्याण कसं साध्य करायचं हे जर कायदे सुधारणा, कायदे धोरणं किंवा श्रमिकाची धोरणं, कामगारची धोरणं जर आपण बघितली तर त्यांचं जगणं, त्यांचं रोजगार, त्यांचं वेतन, त्यांचे सामाजिक सुरक्षितता कवच आणि त्यांचं कल्याण हा मोठा गंभीर प्रश्न आहे. तो कसा आपण सोडवायचा हा प्रश्न आहे. खाजगीकरण सातत्यानं आपण करायला लागलोय. खाजगीकरण म्हणजे प्रगती, खाजगीकरण म्हणजे सुधारणा, खाजगीकरण हे सगळ्या आजारांवरती इलाज आहे, उपाय असं आपण जे चुकीचं डोक्यामध्ये घेतलंय किंवा जे त्या दृष्टीनं आपण धोरण निश्चित करायला लागलोय, त्याचं काय करायचं. खाजगी क्षेत्रावरती कसं नियंत्रण ठेवायचं, खाजगीकरण कसं थोपवायचं हा प्रश्न आहे. आणि आपल्याला संविधानानं मिश्र अर्थव्यवस्था दिलेली आहे, मिक्स्ड इकॉनॉमी दिलेली आहे. यामध्ये खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राचं एकत्रीकरण आहे. ते कसं निर्माण करायचं. मिश्र अर्थव्यवस्था ही जी आपली तोंड ओळख आहे, ती तोंड ओळख आपण कशी निर्माण करायची किंवा ती पुन्हा कशी गाठायची हे मोठं आव्हान आपल्या पुढे आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे संविधानामध्ये दिलेली समता, न्याय आणि सामाजिक कल्याण हे कसं निर्माण करायचं हे मोठं गंभीर आव्हान हे आपल्या देशापुढं, आपल्या अर्थव्यवस्थेपुढे निर्माण झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. यातून मार्ग काढण्यासाठी काही उपाययोजनांची गरज आहे, काही धोरणांची गरज आहे. आता इमिजिएटली आपल्याला एखाद्या आर्थिक उत्तेजन पॅकेजची गरज आहे की जे आर्थिक उत्तेजन पॅकेज शेतीला मदत करू शकेल, उद्योगाला मदत करू शकेल, सेवा क्षेत्राला, शिक्षणाला, आरोग्याला मदत करू शकेल. आपल्याला उद्योग आणि व्यापार वाढवण्यासाठी खास प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण उद्योगावरती फार प्रतिकूल परिणाम आणि व्यापारावरती सुद्धा या कालावधीमध्ये आपल्याला दिसतं. आर्थिक उत्तेजन पॅकेजमध्ये आपण कर्ज देण्यावरती भर द्यायला लागलो आहे. कर्जाचा परिणाम होण्यासाठी दीर्घ काळ लागतो. आपल्याला थेट उत्पन्न, थेट पैसा संबंधितांकडे, लाभधारकांकडे स्थलांतरित करायला पाहिजे आणि त्या धोरणाची गरज आहे. आपल्याला राज्यवित्तीय धोरण आणि चलनविषयक धोरण हे योग्य आखून त्याची कार्यवाही करायला पाहिजे, त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे आणि तरच अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन होऊ शकेल आणि विकासाची गती किंवा विकासाची पातळी सुधारण्यासाठी मदत होऊ शकेल. सगळ्या जगभर बेसिक युनिव्हर्सल स्कीम नावाची एक योजना राबवली जाते. देशातल्या प्रत्येक नागरिकाचा जगण्याचा हक्क आहे.
आणि तो सुरक्षित करण्याचं काम सरकारचं आहे. आणि त्यासाठी प्रत्येक नागरिकाला किमान उत्पन्न देणं आवश्यक आहे, की त्यामुळे तो जगू शकेल. ज्याला गरज आहे त्यालाच द्यावं अशा प्रकारची अपेक्षा आहे, सगळ्यांना द्यावं अशी अपेक्षा नाही. तर ती योजना राबवणं आज अत्यंत गरजेचं आहे. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे तुलनेनं शेतीचं योगदान आनंददायक आहे. समाधानकारक म्हणता येणार नाही, कारण गेल्या वर्षाशी तुलना करता प्रगती कमी आहे. पण अन्नधान्याचं उत्पादन आपल्या देशामध्ये पुरेसं आहे. तर याचं वाटप हे गरिबांना, मजुरांना, श्रमिकांना आणि स्थलांतरित कामगारांना करणं गरजेचं आहे असं आपल्याला दिसतं. महात्मा गांधी रोजगार हमी योजना नुसत्या ग्रामीण नाही तर शहरी भागामध्ये राबवायला पाहिजे. आणि शेतीला, उद्योगाला, सेवा क्षेत्राला पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी त्याची मदत घ्यायला पाहिजे. आणि शहरी भागामध्ये पण ते राबवण्याची गरज आहे. आपण विकासाचं धोरण तयार करत असताना रोजगार निर्मिती किती होणार, रोजगार किती आपल्याला देणार तो विकास, ते विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. तो संबंध आपण विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं विकासाचं धोरण आपण तयार करून राबवणं आवश्यक आहे. आपल्याला शिक्षण, आरोग्य याचा विचार करायला पाहिजे. आणि विकासाचं धोरण हे शहरी भागामध्ये केंद्रित न ठेवता ग्रामीण भागामध्ये आणि अर्धनागरी भागामध्ये आपण ते केंद्रित करायला पाहिजे. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे खाजगी क्षेत्रावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. आणि खाजगीकरण थोपवणे, नियंत्रित करणं आज अत्यंत गरजेचं आहे. सार्वजनिक क्षेत्र प्रबळ करणं गरजेचं आहे. आणि आपला मिश्र अर्थव्यवस्था म्हणून आपली जी तोंड ओळख आहे ती ओळख आपण निर्माण करणं आवश्यक आहे. आणि इथून भविष्य कालावधीमध्ये आपण धोरणं निश्चित करत असताना, आपण सुधारणा निश्चित करत असताना त्या संविधानाच्या चौकटीमध्ये करणं आवश्यक आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या चौकटीमध्ये करणं आवश्यक आहे. नुसतं खाजगीकरण म्हणजे सुधारणा, त्याचा परिणाम समता, न्याय, बंधुता, कल्याणावरती काय होणार याचा विचार करायला पाहिजे. आणि तशी धोरणं आपण आखणं आवश्यक आहे. संविधानाला छेद देणारी, सामाजिक न्याय, समता, कल्याणाला छेद देणारी विकासाची धोरणं आपल्याला उपयोग नाहीत, किंवा तशा प्रकारची धोरणं आपण आखता कामा नये, याही दृष्टिकोनातून आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण आपल्या देशाचा विचार करत असताना या सगळ्या चौकटीमधून आपण ते जाणं आवश्यक आहे. आणि निश्चितपणे स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये, नियोजनाच्या कालावधीमध्ये 91 नंतर सुद्धा आपण प्रगती केली, मात्र ती प्रगती पुरेशी आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. काही महत्वाचे प्रश्न आपल्याला सोडवण्यामध्ये अपयश आलं. यामध्ये गरिबी असेल, विषमता असेल, बेकारी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल. आणि साधारणतः 14 नंतरच्या कालावधीमध्ये याची इंटेन्सिटी, याची तीव्रता वाढत चाललेली आहे. सरकारचं योगदान, सरकारचं अस्तित्व भविष्यात राहील का नाही, सरकार होतं काय, सरकार नेमकी काय भूमिका बजावणार, अशा प्रकारचे प्रश्न या अनुषंगानं निर्माण होण्याची शक्यता आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे उपाय किंवा जी धोरणं मी सांगितली त्या दिशेनं आपल्याला वाटचाल करणं आवश्यक आहे. त्यातून आपल्याला काय होईल, समावेशक विकास होईल, सगळ्यांचं कल्याण करणारा होईल, शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्राला घेऊन जाणार असेल, आणि शिक्षण आणि आरोग्याला आणि बेकारी, विषमता आणि गरिबीला न्याय देणारा असेल, ते प्रश्न सोडवणारा असेल. आणि यातूनच आपल्याला समावेशक विकास आणि चिरंतन विकासाचं उद्दिष्ट, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल असं म्हणतो, ते साध्य करण्यासाठी मदत होईल. तिकडं आपल्याला मार्गक्रमण करता येईल असं मला वाटतं. पुनश्च मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. तुमचं मनापासून आभार मानतो. मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर PS कांबळे सर आपल्यामध्ये कोल्हापूर विद्यापीठामधून जॉईन झाले होते. खरं तर गेल्या तासभरामध्ये अतिशय दुर्मिळ अशी आकडेवारी अगदी करंट विषयाच्या अनुषंगाने, स्वातंत्र्यपूर्व काळ असेल किंवा त्यांनी जे अभ्यासाचे पाडलेले वेगवेगळे टप्पे होते, या टप्प्याच्या अनुषंगाने सरांनी जी मांडणी केली ती अतिशय समर्पक आणि सर्वसमावेशक विकास देशाचा कसा साधला जाईल या अनुषंगानं सरांनी मांडणी केली. सरांचं महाविद्यालयाच्या एक विभागाच्या वतीनं अगदी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मी आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर राम वाघ सर यांना विनंती करतो की सर आपण या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. त्यानंतर प्राध्यापक महावीर कटके सर हे आभार प्रदर्शन करतील आणि नंतर आपल्या या कार्यक्रमाची सांगता होईल. प्राचार्य डॉक्टर राम वाघ सर. हॅलो, आवाज येतोय सर? सर बोला, तुम्ही बोला, येत आवाज. हा, नमस्कार कांबळे सर.
हो, नमस्ते नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. आजच्या या व्याख्यानमालेचे 5 दिवसाच्या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पाचे मार्गदर्शक डॉक्टर प्रकाश कांबळे सर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी समाज जीवनाचा आणि विशेषतः समग्र भारतीय समाज जीवनाचा 3 टप्प्यामध्ये आलेख, याला खरं तर 3 डायमेन्शन अशा प्रकारचं व्याख्यान म्हणता येईल. आणि हे 2 पैलूच्या अनुषंगाने त्यांनी समग्रपणे त्याची मांडणी केलेली आहे. जसं रिसर्चमध्ये म्हटलं जातं की परफेक्ट रिसर्च पर्यंत जर पोहोचायचं असेल, परफेक्ट रिसर्च नाही, पूर्ण संशोधनापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर डिस्क्रिप्टिव्ह आणि अनालिटिकल या 2 बाजूने कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी अनालिसिस होणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये कांबळे सर निश्चित अर्थाने यशस्वी झालेले दिसून येतात. त्यांनी 3 टप्प्यामध्ये आर्थिक पैलूचा समग्र अभ्यास या अर्थाने मार्गदर्शन केलेलं आहे. 1947च्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हिंदुस्थानच्या समाज जीवनाची काय आर्थिक अवस्था होती, कशा प्रकारची स्थिती होती, आणि ही स्थिती निर्माण करण्यासाठी परकीय अशा प्रकारच्या शक्तीने कशा प्रकारचं भारतीय समाज जीवनाचं, हिंदुस्थानच्या समाज जीवनाचं शोषण केलं, याचं चित्रण अगदी प्लासीच्या लढाईचं उदाहरण देऊन त्यांनी स्पष्ट केलेलं दिसून येतं. आणि तिथून पुढे स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत ही प्रक्रिया त्यांनी जवळपास 200 वर्ष भारताचं शोषण सतत आणि सतत झालेलं दिसून येतं असं मत व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर 1947 पासून परत 3 टप्प्यामध्ये त्यांनी भारतीय आर्थिक व्यवस्थेचा विकास आणि दिशा आणि दशा अशा प्रकारचं विवेचन केलेलं आहे. त्यामध्ये आर्थिक प्लॅनिंगची संकल्पना त्यांनी अतिशय टप्प्याटप्प्याने आणि काही आकडेवारीच्या आधारे अनालिटिकल स्वरूपामध्ये तुलनात्मक दृष्ट्या कम्पॅरेटिव्हली अशा रीतीने त्यांनी आमच्या समोर मांडलेली आहे. निश्चित अर्थाने हे मार्गदर्शन आणि हे व्याख्यान अभ्यासपूर्ण, नुसतं इन्फॉर्मेटिव्ह नाही, तर मनाला कुठेतरी विचार करायला लावणार आहे असंच आपणाला म्हणावं लागतं. एकंदरीत शासनाचं या विविध अशा प्रकारच्या प्रक्रियेमध्ये किंवा पैलूमध्ये नेमकं काय योगदान आतापर्यंत स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कालावधीमध्ये काय योगदान प्राप्त झालं याचंही विवेचन केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये आपल्या भारतीय समाज जीवनाचं आर्थिक चित्र काय असेल याच्याही संदर्भामध्ये काही सूचक गोष्टी आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टी या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहेत. मी फक्त माझं जे 1-2 अशा प्रकारचे मुद्दे आहेत किंवा मनोगत आहे ते स्पष्ट करणारे. आपण लोकशाही शासन प्रणाली अवलंबिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी अर्थपूर्ण, समग्र आणि आदर्श स्वरूपाची घटना आपणाला या ठिकाणी देणगी म्हणून प्राप्त केलेली आहे, ज्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव अशा ह्युमन मूल्यांचा अंतर्भाव केलेला दिसून येतो. म्हणजे घटनेमध्ये ते एकूण जर आपण संक्षिप्तपणे अहवाल घेतला तर केवळ प्रगती, विकास, संसाधन याचाच विचार नाही, तर याचं अप्लिकेशन समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव याच्यामध्ये कशा पद्धतीने केलं जाईल अशी आदर्श प्रारूप घटना आपणाला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. त्याचाही म्हणजे त्या घटनेचंही योगदान आणि एकंदरीत अंमलबजावणी या आर्थिक पैलूमध्ये कशी करावी याचंही चित्रण कांबळे सरांनी केलेलं आहे. तसं पाहिलं तर जगामध्ये सध्या लोकसंख्या वाढीच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की आपला देश हा सर्वात टॉपर आहे किंवा वरच्या क्रमांकावर आहे. चायना सध्या एकंदरीत लोकसंख्येच्या संदर्भामध्ये आपल्यापेक्षा जास्त असेल, परंतु जेनेटिक रेट ज्याला म्हणतो अशा प्रकारचा जनन दर हा आपल्या परीने चायनाचा अर्धा सुद्धा राहिलेला नाही. आणि अशा अवस्थेमध्ये 135 कोटी लोकसंख्येचं हे बलाढ्य राष्ट्र आणि त्यातले त्या परत 60 ते 62% ही क्रिमिएबल लोकसंख्या आहे.
कार्य सिद्ध करणारी लोकसंख्या आहे, श्रमबळाची लोकसंख्या आहे, इंटलेक्च्युअल लोकसंख्या आहे. अशा लोकसंख्येला फार काळ रिकामं ठेवणं किंवा क्रयशक्ती त्याची थांबवून ठेवणं हे या बलाढ्य लोकसंख्येच्या राष्ट्राला भविष्यामध्ये परवडणारी गोष्ट नाही. आपलं दुर्भाग्य असं आहे की प्रजननाच्या दरामध्ये आपण घट केली, पण जगामध्ये सध्या तुलनेमध्ये आपण सर्वात टॉपवर असलेलं दिसून येतो. दुसरीकडे एकंदरीत 135 लोकसंख्या एका कुटुंबाचं 2 अपत्य जरी म्हटलं तरी एका जनरेशनच्या काळामध्ये ती लोकसंख्या डबलिंग जवळपास व्हायला त्या ठिकाणी संधी प्राप्त होते. आणि हे जर चित्र बघितलं, सध्या 1,35,00,00,000 लोकसंख्येच्या या राष्ट्राची साधन संपत्ती आणि त्याचा विनियोग, साधन संपत्ती आणि त्याचं वितरण याच्या संदर्भातली तफावत सुद्धा त्यांनी स्पष्ट केली. त्यामध्ये 3% कुटुंबाकडे एकूण जवळपास 30-35% संपत्ती राष्ट्रीय संपत्ती आहे आणि बाकीकडे मात्र सोसो अशा स्वरूपामध्ये संपत्ती, आणि काही कुटुंबाकडे तर मेंटेनन्सची सुद्धा या ठिकाणी अवस्था नाही, अशाही प्रकारचं मत व्यक्त केलं. खरं तर लोकसंख्येचा पॅरामीटर आपण लक्षात घेतला तर हा जो उच्चतम 3%चा डॉलर आहे, ज्याला आपण स्थिर मुकुट म्हणतो, हा मुकुट ढासळायला फारसा वेळ, जर खालचा बेस मासे ज्याला म्हणतो, सर्वसामान्य लोक ज्याला म्हणतो, ही जर पेटून उठले किंवा अशा प्रकारचा प्रकोप जर डोम जर या ठिकाणी उसळला तर कदाचित सिरपेचा मधला तो मुकुट सुद्धा ढासळायला या ठिकाणी वेळ लागणार नाही. पर्यायाने राष्ट्राची पिरॅमिड रचना ही जर या ठिकाणी कुठं हतबल झाली, डळमळीत झाली तर भविष्यामध्ये राष्ट्र अस्तित्वाच्या संदर्भात सुद्धा अनेक प्रश्न आपल्या समोर आव्हान म्हणून या ठिकाणी उभे राहिलेले दिसून येतात. एकंदरीत चित्र केवळ उत्पादन करूनही चालणार नाही, तर जसं त्या राष्ट्राची सदनता आणि विकास जर तपासायचा झाला तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे जागतिक संघटनेने ठरवून दिलेले आहेत त्या निकषावरती या ठिकाणी त्या राष्ट्राचा स्केल मोजला जातो. त्यामध्ये आपण प्रत्येक पैलूमध्ये आणि विशेषतः 5 मूलभूत गरजा जरी लक्षात घेतल्या तर याच्या बाबतीत सुद्धा जागतिक निरपण निम्नतन किंवा मायनस अशा प्रकारच्या टक्केवारीमध्ये जाताना दिसून येतो. असं जर स्थिती असेल तर पर्यायाने थोडक्यामध्ये असं म्हणते की आपण पुढचा जो टप्पा आहे, पुढचा जो पैलू आहे किंवा जगामध्ये मान शान प्रस्थापित करण्याची जी काही आपली संकल्पना आहे त्याच्यापासून किती दूर आहोत या वस्तूच्या व्याख्यानामुळे आपल्या समोर स्पष्ट केलेलं आहे. निश्चित अर्थाने इन्फॉर्मेटिव्ह होतं, अनालिटिकल होतं आणि समाज जीवनाला इंडिव्हिज्युअलला सुद्धा कुठेतरी आत्मचिंतन करायला लावणारं ठरणार आहे. निश्चित अर्थाने खरं तर असं व्याख्यान प्रत्यक्षामध्ये लाभणं हे गरजेचं होतं. तो कोविडच्या काळामुळे अशा प्रकारच्या या एका समितीचं हे काम आहे. छोटं महाविद्यालय जरी असलं तरी 20 वर्षापासून जवळपास 22 विभाग 22 समित्या या महाविद्यालयामध्ये अशा पद्धतीने काम करतात. त्यामुळं माझे जे काही सहकारी आहेत नेहमी प्रत्येकाकडे एक जबाबदारी देऊन अशा प्रकारे ते पूर्ण समर्थपणे त्या ठिकाणी पार पाडतात आणि याच्याच आधारावर आकाराने आणि व्याप्तीने लहान असलेलं महाविद्यालय सुद्धा ज्ञान द्वंद्वा सक्षम करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. नवीन शैक्षणिक धोरण जे गेल्या वर्षी या ठिकाणी इम्प्लिमेंट करायचा पायंडा सुरू केलेला आहे त्याला सामोरं जाण्याची सुद्धा तयारी आहे आणि याच्यामध्ये खंबीरपणे पाठबळ आमच्या संस्थेचं आमच्या पाठीमागे आहे. निश्चित अर्थाने मला वाटतं आमचे सचिव गेल्या 3 व्याख्यानामध्ये सतत या ठिकाणी उपस्थित राहतात, या मार्गदर्शनाचं श्रवण करतात. यावरून लक्षात येईल की एक प्रकारचे एज्युकेशनल टच आमच्या संस्थेला आमच्या थोरल्या साहेबांनी या ठिकाणी वारसा म्हणून दिलेला आहे. त्याची जपवणूक
आम्ही कसोशीने करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं संस्थेचं योगदान सुद्धा या सर्व प्रक्रियेमध्ये निश्चित मोलाचं आहे. तीही आम्हाला कुठे कमी पडू देत नाहीत. अशा प्रकारची भावना मी संस्थेच्या संदर्भामध्ये व्यक्त करतो. मागे पुढे जर अशा प्रकारची संधी मिळाली, योग जर लाभला, तसं आता 1 वर्षानंतर मी निवृत्त होणार आहे, परंतु मिनिंग टाइम जर अशा प्रकारे कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला आणि याच्या पुढे जर अशा प्रकारची संधी मिळाली, तर मी आपणाला पाचारण दुसऱ्या एखाद्या समितीच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी करणार आहे. निश्चित अर्थाने त्याला प्रतिसाद किंवा अनुकूलता आपण दर्शवाल अशा प्रकारची मनोमन खात्री आहे. परत एकदा आजच्या या 3ऱ्या पुष्पाचं मार्गदर्शन केल्याबद्दल मी आपलं मनस्वी आणि अगदी हृदयाने कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर या व्याख्यानमालेतील 3ऱ्या सत्राचं किंवा पुष्पाचं सूत्रसंचालनाच्या जबाबदार व्यक्तीकडे मी पुढील कारवाई सुपूर्द करतो. कटारे सर. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं PS कांबळे सरांनी जी केलेली मांडणी होती अतिशय या ठिकाणी समर्पक, अभ्यासपूर्ण, वस्तुनिष्ठ आणि सपोर्टेड असेल. येणाऱ्या काळामध्ये एकूण सर्व क्षेत्राला त्यांनी केलेला स्पर्श अतिशय महत्वपूर्ण असा होता. उद्याचं 16 तारखेचं व्याख्यान डॉक्टर आनंद नरंगलकर सर हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणाहून त्यांचं व्याख्यान होणार आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष आणि कृषी विकास या विषयावर सर आपल्याशी संवाद साधतील. सरांच्याही मांडणीचं आपण स्वागत करूया. या मांडणीसाठी आपण सर्वजण निमंत्रित आहात. मी आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी आपले स्टाफ सचिव प्राध्यापक डॉक्टर महावीर कटके सर यांना या ठिकाणी विनंती करतो की कटके सर आपण या आजच्या पुष्पाचं 3ऱ्या पुष्पाचं या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं. प्राध्यापक डॉक्टर महावीर कटके सर. नमस्कार सर्वांना. नमस्कार सर. हा सर येतोय. बोला. हा. दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ बाभळगाव द्वारा संचलित कैलासवासी व्यंकटराव महाविद्यालय सांस्कृतिक विभागाच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेचे आजचे हे 3रे पुष्प संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राम वाघ सर उपस्थित होते. म्हणून मी सांस्कृतिक विभागाच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर PS कांबळे सर अर्थशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून यांनी भारताचा अमृत महोत्सवी विकास धोरण आणि भविष्यकालीन धोरणाची दिशा या विषयावर सविस्तर आणि मुद्देसुद्ध असं मार्गदर्शन केलं. त्यामुळं त्यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीनं व सांस्कृतिक विभागाच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे सचिव माननीय श्री शामरावजी देशमुख साहेब हे उपस्थित होते. त्यामुळं सांस्कृतिक विभागाच्या वतीनं त्यांचेही मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या व्याख्यानमालेला उपस्थित असलेले महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व इतर सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करून अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. आदरणीय कांबळे सरांचं पुन्हा एकदा म्यूट होऊया. मस्त झालं कटके सर. खूप सुंदर झालं.
काका बाबळगावलाच आहेत का काय शाळेवर? काय म्हणलं सर? बाबळगावलाच आहात का काय? दिसायला सगळं चहा आम्हाला. डीएडचं काम चालू नाही का डीएड कॉलेजवर आहे? हा ते दिसायला नाही का आम्हाला? हा इथंच आहे डीएड कॉलेजचं काम चालू नाही का? दिसायलाच पाठीमागे सगळं. काम बघत बघत चाला तुमचं ऐकणं. नाही नाही, चांगलं झालं काका, तुम्ही आहात म्हणून तर हे सगळे व्यवस्थित व्हाले. त्याला करावं लागतं. हा. कटके सरचा आपला ऐकलो का नाही आभार आपल्या? ऐकलो ऐकलो ऐकलो. कटके सरला तुम्ही प्राध्यापक म्हणून अजून मोठेपणा दिला कटकेला. प्राध्यापक आहे तो काका त्यांनी. आणि सुट्ट्या का नाही मग प्राध्यापकाच्या? सर आहे, सर असल्यामुळे आपण बोलायचं नाही. सर आहेत की आपल्या सोबत. है ना. अशोक ओके सर ठेवतो आता. हा काका बंद करा, काय अडचण नाही, तुम्ही लेफ्ट व्हा, मी करतो तुम्हाला रिमूव्ह करतो मी. ओके सर 2000